विजय सर, हं. त्या परवा काल झालेली ती घटना मदर टेरेसा ब्रिजवरती, त्या मुलीने कसलं धाडस केलं हो एकदम ते. हा हे मानलं पाहिजे तिला, कारण की अशा प्रकारचं म्हणजे अनेक घटना घडतात, परंतु शूटिंग करणं आणि पोलिसांपर्यंत कळवणं म्हणजे, कारण की हे विकृतीचे प्रकार फार वाढलेत हो, सध्या. म्हणजे आज आपण म्हणतो महिला काय त्याला म्हणतात, अवेअरनेस करा आणि हे करा ते करा. त्या पार्श्वभूमीवर तिचं डेअरिंग खरंच अफलातून म्हणावं लागेल. मानव लागलं. आणि सर कसं आहे की म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की महिला जास्त करून पुढे येत नाहीत आबरू नुकसानीच्या भीतीमुळं. कुणी काय म्हणेल, समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण त्या पोरीने ज्या पद्धतीनं बाबा लगेच तिथल्या तिथं शूट केलं आणि पोलिसांपर्यंत गेली, ते जी तत्परता दाखवली ती तिची वाखाणण्याजोगी होती. आणि म्हणजे फक्त हे प्रकरण नाहीये, मेट्रो असेल, रेल्वे असेल, भरपूर ठिकाणी आहेत जिथं पोरींना असा त्रास होतो पण त्या व्यक्तच होत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे खरं तर. म्हणून तर तिचं जे धाडस आहे ना, त्याची कमाल मानावी लागेल. कारण काय माहिती आहे का, की ती एकटी बस स्टॉपला उभी होती, तो समोर तिच्या थांबला, त्याने जे काही चाळा चालू केला, ते लैंगिक विकृती केली. एखादी काय करते, शर्मेने मान खाली घालते किंवा निघून जाते. म्हणजे आजपर्यंत जसं आपण सार्वजनिक जीवनात बघत आलोय की अनेकदा अशी विकृत लोक दिसली की एकदम महिला तोंड फिरवतात किंवा पुढे जातात. परंतु तिने धाडसाने त्याचं शूट केल्यामुळे तो घाबरला. परंतु सगळ्यात मोठी कमाल मानावी लागेल पोलिसांची, की तिने ते शूट करून पोलिसांना दिलं आणि पोलिसांनी सीसीटीव्हीतनं, पण तो पण किती चॅप्टर म्हणावं लागेल की त्यांनी रस्त्यात टोपी टाकली, जॅकेट फेकून दिलं की जेणेकरून आपली ओळख लपवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु सीसीटीव्हीतनं जे त्याचं शूज आणि त्याचं मला वाटतं शूज आणि टी शर्ट ते फार महत्वाचं ठरलं. पोलिसांनी काहीतरी 50 का 100 सीसीटीव्ही पण चेक केले असं समजलं त्यासाठी. एकदम म्हणजे 48 तासात तपास लावून पोलिसांना पण सॅल्यूट आहे या कामासाठी. अशा भरपूर घटना होतात अशा, पण खरंच याच्यात जे त्यांनी तत्पर दाखवलंय एकदम जबरदस्त. गेल्या काही दिवसात नसरापूर असेल किंवा अन्य काही घटना घडल्यात ना, म्हणजे पोलिसांवरच फार त्याबद्दल क्लेम केला जातोय किंवा काय. परंतु ह्या घटनेमुळं म्हणजे महिला सुरक्षित नाही म्हणता, महिलांसाठी जे लोक आंदोलन करतात किंवा काय करतात, ह्या पार्श्वभूमीवर त्या मुलीने म्हणजे अशा प्रकारचं धाडस प्रत्येक मुलीने आता दाखवायची गरज आहे. आता तिने एक प्रकारचा पिंपरी चिंचवडमध्ये चांगला संदेश दिला त्या मुलीने म्हणायला लागेल थोडक्यात. म्हणजे अशा घटना आधी पण भरपूर वेळा झाल्या असतील, एवढं डेअरिंगने सामोरं जाणं म्हणजे एकदम काय म्हणतो आपण त्याला, वेगळंच थोडस फील होतंय की लेडीज पण अशा डेअरिंगने आणि चांगलं झालंय. म्हणजे आणि झालंय कसं, पोरी शिकल्या भरपूर आहेत, जॉब पण करतायत, पण ह्या अशा घटना घडल्या की तिथंच गळून पडतायत की आता पुढं काय करायचं. घरी जाऊन रडत बसतात पण पुढचं पाऊल काहीच उचलत नाहीत. पण तिने जे केलं ते कौतुकास्पद होतं आणि प्रत्येक पोरीनं खरं तसं पाऊल उचलायला पाहिजे. जर समजा असं काही झालंच, भले रेल्वेत असू दे किंवा मेट्रोमध्ये असू दे, कुठेही असू दे, अशी घटना घडली तर बाबा घाबरून न जाता कमीत कमी पोलिसांपर्यंत जा किंवा तुम्हाला जो सामाजिक कार्यकर्ता मदत करेल, राजकीय पक्ष मदत करेल, कुठेतरी जावा, पण ते व्यक्त व्हा. नाहीतर मग ते आत्महत्येमध्ये पण रूपांतर ह्याचं होऊ शकतं. आता तुम्ही महिला म्हणून असं काय वाटतं, असं हे होते, आपण बाहेर फिरतो भरपूर ठिकाणी असतो, महिला म्हणून तुम्हाला याच्यावर कसं व्यक्त व्हावं वाटतं? विचार कुठेतरी बदलले पाहिजेत लोकांचे मला वाटतंय. आणि बघा ना सर, म्हणजे पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे तरी सुद्धा अशा घटना होत आहेत. जर बुधवार पेठ नसतीच तर आणखी किती मुलींवर बलात्कार झाले असते, किती मुलींवर अत्याचार झाले असते, म्हणजे आपण ते विचार पण करू शकत नाहीये. आणि मानसिकताच इतकी विकृत होत चालली आहे. कदाचित मग ते सोशल मीडिया असेल किंवा यूट्यूब असेल किंवा पॉर्न असेल, कदाचित त्याच्यामुळं असं होतंय की लहान पोरी पण लोकांना समजत नाहीये की 4 वर्षाची मुलगी आहे, 3 वर्षाची मुलगी आहे, कुणीही असो, जनावरं सुद्धा सोडली नाहीयेत सर. मला वाटतं कुत्र्यावर. आणि आजच बातमी वाचली राजस्थानमध्ये काय कुठेतरी ते वासरू बरोबर ना, वासरासोबत नाही. म्हणजे काय आहे, म्हणजे हे सेक्स टॉर्चरच्या घटना ज्या आहेत ना, म्हणजे
आता हे जेनेटिक आहे थोडक्यात पाहायला गेलं तर. हो. म्हणजे तुमच्या मनामध्ये ती विकृती निर्माण झाली बरोबर. आणि मग तुम्ही ती फॅन्टसी निर्माण होती. हो. फॅन्टसी निर्माण झाली की मग समोर काही सावज दिसलं किंवा काय म्हणजे स्त्री भिन्नलिंगी अवयव दिसला की मग त्यानुसार ती कृती केली जाते. परंतु तिची कमाल म्हणावी लागेल की तिने धाडसाने ते केलं, शूट केलं. कारण की बऱ्याचदा कसं होतं माहिती आहे का, आपण शूट करतोय आणि तो हे करतोय हेच होत नाही. हो. आणि बऱ्याचदा मग कसं असतं की जाणीवपूर्वक एखादं आपण अनेकदा घटना पडल्यात ना की मुलगी किंवा महिलांचा ग्रुप येताना दिसला की मग वेगळं अश्लील वर्तन करणं किंवा वेगळं आपलं अंग प्रदर्शन करून जाण्याचं किंवा आपला धक्का जाणीवपूर्वक लागेल, स्पर्श होईल. म्हणजे बसमध्ये, एसटी मध्ये, रेल्वेमध्ये, मेट्रोमध्ये हे असे अनेक प्रकार घडतात. परंतु मग आजपर्यंत काय घडत आले की मुली किंवा महिला संकोचाने स्वतःला सावरून घेतात किंवा त्याला एक नजरेने त्याला हेट करतात. परंतु तिचं कृती बघून आता महिलांनीच आता पुढे यायला पाहिजे की नाही, असं जिथं जिथं घडेल, मग घरात असेल, नातेवाईकांमध्ये असेल किंवा सार्वजनिक कॉलेज असो किंवा नोकरीच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी अशी काही वेगळी नजर दिसली किंवा विकृती दिसली की वेळेत ती ठेचली तर म्हणून तर शासनाला नाही का ते कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ करावं लागेल. बरोबर. याच्यात एक पाहिलं का तुम्ही की आता एवढे बस स्टॉप आहेत बीआरटीचे वगैरे जे बस स्टॉप, तिथं कॅमेरा नाहीये माहितीये का तुम्हाला? आणि असले तरी ते चालू नाहीयेत असे भरपूर ठिकाणी. मागं म्हटलं होतं की शहरात एवढे कॅमेरे पण अर्धे बंद. तर त्यात जर आपण ते हे पाहिलं ना बस स्टॉप वगैरे, संध्याकाळी अक्षरशः अंधार असतो. हे तर दिवसा सकाळचं होतं 8:24 आय थिंक, असं 6 वाजून काहीतरी होतं. संध्याकाळी जर असं घडलं तर ते किती एकदम शहराची इज्जत जाण्यासारखं आहे ना. आज शहर म्हटलं आपलं तर किती मोठं शहर. आणि सर ही विकृती वाढती का त्याचं दुसरं कारण पण असं आहे की लवकर न्याय मिळत नाहीये, लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांना लवकर शिक्षा होत नाहीये. त्याच्यामुळे तर इतका उद्रेक लोकांचा होतोय की तुम्ही आमच्याच हातात द्या डायरेक्ट त्यांना, आम्ही आमचं बघून घेऊ. कुठेतरी मला वाटतंय न्याय व्यवस्थेमध्ये पण असं झालं पाहिजे की आहे ना गुन्हेगार तर फास्ट ट्रॅकवर, आपल्या इथं फास्ट ट्रॅकवर पण जरी केस आली तरी ती 2 वर्ष चालती असं आहे. पण त्या फास्ट ट्रॅकचा खरोखर तेवढा फास्ट न्याय मिळाला पाहिजे. बघू आता आपणच आता आपल्याकडेच फार थोडी जबाबदारी आपण लक्ष द्यावं लागणार आहे. खरंय. प्रशासनाला पण आपण ते थोडंसं पाठपुरावा आपण बातम्यांद्वारे करू की बस स्टॉपवर कॅमेरे नाही, लाईटी नाही. तसं महिला प्रवासी जर आपण पाहिलं तर एकदम उच्च लेवलच्या त्या कारणी वगैरे फिरतात, पण मिडल क्लास म्हणा किंवा गरीब बस अशा ठिकाणी आता मेट्रो पण झाली, ती सरळ सरळ आहे. तू पिंपरीतून निघती स्वारगेटला जाते. आपल्याला ऑल रोडला जायचं म्हटल्यावर बसचाच पर्याय ना. काय झालंय म्हणजे सगळ्याच म्हणजे कॅमेऱ्यांपासून म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट बाथरूम पासून जी बोंब आहे आपल्या, बरोबर आहे ना. म्हणजे पुरुष म्हणजे तो कुठे व्यक्त होण्याचाच प्रकार झालाय, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी नैसर्गिक विधी करण्याचा त्याला जसं काय हक्कच आहे, ते पण चुकीचं आहे. बघूया आता पुढं काय याच्यातून